श्री स्वामी समर्थ। एकदा आठवावा बाबूराव रुद्रकर, सेवेस असे जो तत्पर, असे शिष्य शिरोमणी झालात खरोखर, शंकर स्पर्श होऊनी जाईल अलवार। गुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी। गुरु म्हणजे जन्मजन्मीचं नातं असतं। आपले किती जन्म झाले, किती योनीतून आपण भ्रमंती करत परत मनुष्यजन्मी आपण आलो, याचा लोखाजोखा असणारा गुरु, जो आपल्यावर घरी सारखी नजर ठेवून सांभाळ करत असतो, तो दिसत नसतो पण सोबतच असतो, तो गुरु। या मनुष्य जन्मात जन्म घ्यायला लावणारा गुरु आणि त्यावेळी परत आपल्याला संदेह भेटणाराच गुरु। प्रत्येक जन्मात आपल्याला भेटून आपल्या भक्ती नामाची कास धरायला लावणारा गुरु असतो, आणि हा नामाचा अभ्यास करून घेत पुढे गती देणारा तोच गुरु। जन्म देणारे आई वडील असले तरी जन्म घ्यायला लावणारा गुरु असतो। कधी जन्म होणार, कुठं होणार, कोणत्या कुळात होणार, त्याच्याकडून काय कार्य होणार, काय शिक्षा घेणार, काय नोकरी करणार, मग गुरुभेट कशी होणार, कशी ओढ लावणार, भक्तीत नामात कसं याला रंगून सोडणार, हे सगळं आधी ठरलेलं असतं। कुणामुळे गुरु भेटत नाही तर हे नातं जन्मजन्मीचं असतं। मी सांगितलं आणि भेटलं असं नाही, ज्याला निरोप तोच त्या दारात जाणार हे पक्क ठरलं असतं। पण दारात गेलो म्हणून आविर्भाव चालत नाही, कारण आहे याला ही गुरुभेट सहज नसते। गुरुभेट होण्यासाठी तळमळ मनाला लावणारा तो असतो की तळमळ खरी प्रामाणिक आहे का, हेही पाहणारा तोच। या प्रवासात अनेक अडथळे समस्या देणारा तोच, कारण वाट चालणारे जगात खूप आहेत, पण मुक्कामी पोहोचणारे ते वेडेच असावे लागतात। हा वेडेपणा जगाला दिसत असतो, पण तो वेगळा वेडेपणा, आणि त्यांच्या रंगात रंगून जाणाऱ्याला हा वेडेपणा काय तो कळत असतो। होतो म्हणून वेडा होता येत नाही, करतो म्हणून गुरुवर प्रेम करतात येत नाही, तर ते दोन्हीकडून व्हावं लागतं, आणि इच्छा माझीच केवळ हे प्रमाण अनुभवावे लागते। त्याच्या इच्छेशिवाय काहीच नाही। गुरुकृपा सहज बोलायचा शब्द अगदी सहज तोंडून निघतो। ही कृपा सहज नाही, तसा गुरुही सहज नाही। तो प्रवास करायला तर लावतो, पण प्रवासात सगळे भार हलके करतो, जवळ काही आपलं म्हणायला ठेवत नाही, आणि लवकर देत नाही। अशा वेळी मन पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत असतात, पण मनातून गुरु जातो का, याचं परीक्षण सुरू असते। घटना काहीही असल्या तरी त्याचा त्रास भोगताना जो त्याला विसरत नाही, त्यावेळी समजून जायचं की आपला हात घट्ट पकडून त्यानं ठेवला आहे, म्हणून या यातना सहन करताना तोच त्याचं नाव आपल्याला विसरू देत नाही। हे आपल्याला कधी कळतं तर अशा 10 घटना घडून गेल्या की म्हणजे तो आपल्याला त्या विचारातून बाहेर पडण्याचा मार्ग देतो, तसा शिकवतो। ते सोडून तू गुरुचरणी सगळं, हे सोडून देणं म्हणायला सोपं आहे, पण सत्यात यायला त्याची कृपा असावी लागते। गुरु काय करतो आणि काय नाही याला शब्दबद्ध करता येणे कठीण। जशी आई मुलांकरिता काही करायला तयार असते, बाप मुलांना सांभाळताना स्वतःचं मन मारत असतो, बहीण जशी भावासाठी आतून तुटत असते, मित्र जसा मित्रासाठी कायम उभा असतो, तसाच गुरु सगळे दोष सोडून फक्त प्रेम पाहत असतो। जसा प्रेमी आपल्या प्रेमिकेसाठी काहीही करायला तयार, तसा गुरु शिष्य प्रेमात गुरु शिष्याला कुठं बसवेल याची नोंद कुणा करता येणार नाही। असा गुरु बाबूराव रुद्रकरांना मिळाला, आणि त्यांनी आपलं जीवन त्यांच्या चरणी अर्पण केलं। एका खोलीतला संसार त्यांचा, पण ब्रह्मांड नायक त्या खोलीत येऊन राहायचा, यासारखं समाधान, आनंद आणि हीच खरी संपत्ती सद्भक्तांसाठी असते। ही संपत्ती मिळावी आणि गुरुचरण एकदा घरी लागावे ही आस ठेवणारे शिष्य कुठं जरी असला तरी त्याच्या घरी जाऊन त्याचं समाधान करणारे गुरु असतात, पण ही आस ओढ निर्माण करणारा तेच असतात। आणि देहरूपी आले म्हणून नाही, तर जिथं त्यांचं नाम तिथं त्यांचा सदैव मुक्काम। पण ही ओढ, ही आस लागायला जो दिसत नाही, बोलत नाही, येईल का नाही माहीत नाही, पण आहे याची खात्री आहे, अशा गुरुची ओढ लागायला तो त्याचा स्पर्श झाल्याशिवाय नाही, तोच हा शंकर स्पर्श। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मित्रांनो, तुम्ही जर कुणी गुरु केलेले असाल, तुमच्याही बाबतीत जर असे काही अनुभव घडलेले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आयुष्यामध्ये एकदा तरी गुरु करा। आणि माझ्या स्वामींसारखे तर गुरु नाहीच नाहीत,
तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.